मुंबईकरांसाठी आता एक महत्त्वाची अपडेट। मुंबईत जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते। डंपरचा टायर फुटल्याने मागील 3 तासांपासून या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे। पवईकडून जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर डंपरचा टायर फुटलाय, परिणामी वाहतूक कोंडीत भर पडली आहे। मुंबईच्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर डंपर मधला टायर फुटल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आपण सध्या जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर या ठिकाणी आपण पाहिलं तर पवईच्या दिशेने पवईकडून आहे तर जोगेश्वरीच्या दिशेने जाणारा लेनवर आहेत। या ठिकाणी MIDC जवळ डंपर भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरचे टायर फुटला आणि त्यामुळे देखील आपण पाहिलं तर MIDC पासून जे आहे तर पवई आणि विक्रोळी पर्यंत आहेत मोठी जेव्हीआर लिंक रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। एकंदरीत दृश्य पाहिलं तर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर आहेत मागील 3 तासापासून लांबच लांब रस्त्यावर वाहनांचा रांगा लागलेला आहे आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीच्या फटका जो आहेत सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळत आहे। खरं तर 10 ते 15 मिनिटाचा रस्ता आपण पाहिलं तर या ठिकाणी MIDC आहे सिप्स जवळ ते विक्रोळीचा असले आहेत, मात्र या वाहतूक कोंडीमध्ये त्यांना 2 ते 2.5 तास 3 तास या वाहतूक कोंडीमध्ये काढावं लागत आहे। त्यामुळे वाहन चालकांना तर मोठा अडचण होत आहे, मात्र वाहतूक पोलिसांना हे जे टायर फुटलेली डंपर आहे त्याला बाजूला काढण्यासाठी देखील मोठी अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे ही वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्यासाठी युद्ध पातळीवर वाहतूक पोलिसांकडून डंपर काढण्याचे प्रयत्न केला जात आहेत। कॅमेरामॅन मोहनचा सत्यम सिंह, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।